नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी गायकवाड सरांना भेटायला पोलीस स्टेशनला आलेली असताना गायकवाड सर म्हणतात की हे बघा मिसेस भूमी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. जर रागिनी पटवर्धन आणि त्या हॉस्पिटलमधल्या सिस्टरचे एकमेकांशी काही रिलेशन असेल तर ते आपल्याला त्या सिस्टरच्या कॉल रेकॉर्ड्सवरून नक्कीच समजेल. म्हणून तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण त्यांचे जे कॉल रेकॉर्ड्स आहेत ते तपासणीसाठी आता दिलेले आहेत. त्यामुळे त्याच्यामधून जर त्यांच्यात काही बोलणं झालं असेल आणि ते काय झालं असेल हे सगळं आपल्याला त्या कॉल रेकॉर्ड्सवरून समजेलच. त्यामुळे आता सध्या तरी आपण ते येण्याची वाट बघूया आणि मग त्यानंतर आपल्याला ठरवता येईल की हे सगळं काय आहे नेमकं. तेव्हा भूमी म्हणते की हो, थँक्यू सर, तुम्ही मला इतकी मदत केली त्याबद्दल. परंतु ना सर, मला खरंच खूप शंका येते आणि तुम्ही जे काही मदत केली त्याबद्दल खूप खूप थँक्यू. जर यावेळेला रागिनी पटवर्धन आणि त्या सिस्टरचा काही संबंध असला ना तर मी मात्र यावेळेला रागिनी आत्यांना सोडणार नाही आणि मी येते सर, असं भूमी म्हणून निघत असते. त्यावेळेला गायकवाड सर तिला म्हणतात की एक मिनिट मिसेस भूमी, मला ना जरा तुम्हाला सांगायचं होतं. म्हणजे या रागिनी पटवर्धन केसच्या संदर्भात तुमच्याशी आणि आकाशची माझे जरा चांगले रिलेशन झालेले आहेत. त्या नात्याने मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तेव्हा भूमी म्हणते की बोला ना सर. तेव्हा मग गायकवाड सर म्हणतात की मला असं वाटतंय ना की या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे तुमच्याबरोबर जे काही घडलं आहे ते तर अनपेक्षितच होतं. परंतु या सगळ्याच्या मागे जाऊन म्हणजे मला असं वाटतं की ना तुम्ही एखादं मूल दत्तक घेतलं पाहिजे. जसं पारितोष आणि अमोलीने एखादं मूल दत्तक घेतलं आहे तसंच तुम्हीही या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी एखादं मूल दत्तक घ्या. हवं तर मी तुम्हाला मदत करेन. मी एखाद्या आश्रमाचा रेफरन्स तुम्हाला देईन आणि त्यावेळेला मग त्या रेफरन्सनुसार तुम्ही जा आणि हवं तर सगळी प्रोसिजर कंप्लीट करायला मी तुम्हाला मदत करतो. तुम्ही एखाद्या मुलाला दत्तक घ्या. मग त्यानंतर तुमचं आयुष्य काही थोडं वेगळं असेल. त्याच वेळेला आता इथे लगेच भूमी म्हणते की हो सर, तुमचं म्हणणं ही अगदी योग्य आहे. परंतु ना सर, माझ्याबरोबर जे काही झालं आहे म्हणजे आम्ही आमचं बाळ गमावलं आहे, त्या सगळ्या दुःखातूनच ना सर मी कुठेतरी बाहेर पडत नाही आहे. माझ्यासाठी हे सगळं अनपेक्षित होतं. अजूनही मला या सगळ्याचा धक्का बसलेला नाही आहे. अजूनही मला असं वाटतं आहे की जे आमच्यासोबत घडलं आहे ते योग्य घडलं नाही किंवा काहीतरी वेगळंच घडलं आहे. म्हणूनच त्या धक्क्यातून सावरणं सर मला कठीण जातं आहे. म्हणूनच सध्या तरी अमोलीच्या बाळामध्येच मी स्वतःचं बाळ बघते आहे. त्यावेळेला मग गायकवाड म्हणतो की बरोबर आहे मॅडम तुमचं. परंतु ना जसंही तुम्ही म्हणताय की पारितोष आणि अमोली यांचं बाळ दत्तक घेतलेलं आहे आणि आम्ही त्यांच्या खऱ्या आईवडिलांचा तपास करत आहोत. जर समजा ते बाळ त्याच्या खऱ्या आईवडिलांकडे गेलं तर मग आपण काय करणार आहोत आणि मग तुम्ही त्यावेळेला पुन्हा एकट्या पडाल. भूमी म्हणते की सर, खरं सांगायला गेलं तर मला काहीच कळत नाही त्यावेळेला मी काय करेन. परंतु मला ना असं मनातून वाटतंय की ना त्या बाळाला माझ्यापासून कधीही लांब होता येणार नाही किंवा ते बाळ माझ्यापासून कधीही लांब होणार नाही. कारण माझी आणि त्या बाळाशी एक वेगळंच कनेक्शन झालेलं आहे आणि काही झालं तरीही आई योगेश्वरी जो काही बाळ करेल, बाळाचा करेल तो न्याय योग्यच करेल असं मला वाटतंय, असं भूमी त्यांना सांगते. नंतर इथे अमोली ही पाळण्यामधल्या बाळाबरोबर खेळत असते आणि म्हणत असते की चकुली, काय करतेस तू? खेळतेस का? अगं, तुला माहिती आहे का मला किती आनंद होतो तुला पाहिल्यावर. आणि तुला कसं वाटत असेल गं, म्हणजे त्या भूमीचं दूध पिऊन. ती भूमी तुझ्याकडे येते, तुला दूध पाजते. परंतु असं नाही आहे बरं का. ते भूमी आहे ना ती फक्त तुला दूध पाजायला येते. खरं तर तुझी खरी आई मी आहे आणि तूच मला आई म्हणायचं आहेस का? बरं, मग ती भूमी तुला दूध पाजते तेव्हा तुला कसं वाटत असेल गं? मलाही कळत नाही. त्या भूमीच्याही चेहऱ्यावर बघून वाटतं की तिला या सगळ्याचा खूप आनंद येतो. आता भूमी जेव्हा दूध पाजते, जेव्हा ती तिच्या चेहऱ्यावरचा अमोली आनंद बघते तेव्हा मात्र अमोलीला जेलस फील होतं. अमोली तसं बाळाला सांगते की जेव्हा ती भूमी तुला दूध पाजत असते ना तेव्हा तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्याच प्रकारचं समाधान असतं आणि ते पाहूनच मला जेलस वाटत असतं. कारण मला कधीही त्या प्रकारचं समाधान घेता येत नाही ना, म्हणून मला कळत नाही. पण पिल्लू, तुला कसं वाटत असेल त्यावेळेला? तुला खरंच बरं वाटतं का त्यावेळेला? मला कळत नाही आहे. परंतु ते समाधान कधी माझ्या वाटेला आलेलं नाही. मी हे सगळं तुझ्यासाठी करते हा बाळा. परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की तुझी खरी आई ती नाही आहे भूमी. तुझी खरी आई मी आहे.
म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेव, तू फक्त मला आई अशी हाक मारायची आहेस, त्या भूमीला नाही. ते भूमी फक्त तुला दूध पाजण्यासाठी येते बाकी काही नाही. खरं तर तुझं सगळं काही मी बघते मी तुझी आई आहे, हो ना? तू कधी एकदा मला आई म्हणून हाक मारशील अशी मी वाट बघते गं. म्हण ना मला आई. कधी म्हणशील मला तू आई? असं म्हणून ती त्या लहान बाळाबरोबर खेळत असते आणि तिच्याबरोबर ती मजा मस्ती करत असते. त्यावेळेला ते छोटंसं पिल्लू देखील तिच्याकडे बघून हसत असतं, कारण त्या बाळाचं पोट भरलेलं असतं म्हणून ते खेळत असतं. भूमीने अगदी योग्य प्रकारे तिला दूध पाजून गेलेली असते आणि म्हणूनच ती खेळत असते. त्याच वेळेला आता ती म्हणते की बोल मला आई, बोल आई, आई अशी हाक मार. त्यावेळेला आता तिथे पौर्णिमा येते आणि पौर्णिमा आल्याबरोबर अमोलीला आवाज देते आणि म्हणते की ते बाळ तुला असं कसं आई म्हणून हाक मारेल? अमोली असा आवाज ती तिला देते. त्यावेळेला अमोली अगदी आश्चर्यचकित होऊन विचारते की पौर्णिमा, तू इथे? तेव्हा ती म्हणते की हो अगं, मी तुला भेटण्यासाठी म्हणून आले आहे. मला कळलं आहे की नेमकं तुझ्या बाबतीत सध्या काय घडतं आहे, म्हणून म्हटलं की तुला भेटावं आणि मला जरा तुला भूमीच्या बाबतीत बोलायचं होतं म्हणून मी तुला भेटण्यासाठी आले. तेव्हा अमोली खुश होते आणि म्हणते की पण अचानक तू इथे कशी? मला प्रश्न पडला आहे की अचानक तू इथे कशी काय आलीस? तेव्हा पौर्णिमा म्हणते की अगं कशी काय म्हणजे? अगं आपण दोघी मैत्रिणी आहोत ना, आता आपल्या घरातले संबंध चांगले झालेत म्हणून मग मी तुला भेटण्यासाठी आली आहे आणि भूमीच्या बाबतीत मी तुला सावध करण्यासाठी आली आहे. तेव्हा मग ती म्हणते की काय सावध? नेमकं कशाबद्दल बोलतेस तू पौर्णिमा? तेव्हा ती म्हणते की अगं सध्या भूमी तुझ्या बाळाला दूध पाजण्यासाठी येते ना, त्यामुळे मला तुला सावध करायचे होते. त्यावेळेला आता इथे पौर्णिमाला लगेच अमोली बोलून दाखवते की अगं काय बोलतेस काय तू हे? आणि अगं भूमी तुझी बहीण आहे ना, मग तिच्याच विरोधात तू मला काय सांगण्यासाठी आली आहेस? तुझी बहीण आहे ती मोठी. मग त्यावेळेला आता पौर्णिमा म्हणते की हो आहे बहीण माझी ती, परंतु माझी सावत्र बहीण आहे ती, म्हणूनच तिच्याबद्दलचं सत्य मी तुला सांगण्यासाठी म्हणून आली आहे. आणि काही झालं तरीही आपल्याला जे खरं आहे ते कोणालाही सांगायलाच हवं ना, म्हणूनच मी तुला सांगायला आली आहे की नेमकी भूमी कशा प्रकारची आहे आणि ती काय करू शकते आणि आकाशच्याबद्दलही मी तुला सांगायला आली आहे. तेव्हा मग आता लगेच पौर्णिमा तिला म्हणते की बस मग मी तुझ्यासाठी काही सरबत, चहा, कॉफी वगैरे आणू का? तेव्हा मग पौर्णिमा तिला म्हणते की अगं नको, तू बस इथे आधी. हे काय चहा सरबत वगैरे होतच राहील. आधी मी जे काही सांगते ते तुला ऐकावं लागेल. प्लीज मी जे सांगते ते तू ऐकून घे. तेव्हा मग तिथेच ती बसते आणि मग म्हणते की बोल तुला काय बोलायचं आहे? तेव्हा मग ती म्हणते की खरं तर असं असतं ना अमोली की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असतो, त्यामुळे मी तुझ्याशी इथे मैत्रीपूर्ण हात करायला आली आहे. तेव्हा मग ती म्हणते की अगं पौर्णिमा ती तुझी बहीण आहे, तरीही तू तिला शत्रू म्हणतेस? मग पौर्णिमा म्हणते की अगं हो, काय ना ती बहीण असली तरी सावत्र बहीण आहे आणि माझी मोठी बहीण आहे, दुसऱ्या आईची आहे ती. त्यामुळे एक गोष्ट कायम आमच्यात राहिली आणि लहानपणापासून आमच्या घरात ती भूमीच कशी योग्य, तीच कशी महान हे सगळं दाखवण्यात आलं. तेव्हापासून मला तिचा राग यायचा. त्यानंतर लग्न झाल्यानंतर माझी मोठी जाऊ पडली. एकाच घरात पुन्हा आलो आणि इथेही भूमी कशी महान, ती कशी थोर, ती कशी शहाणी हे सगळं मला पुन्हा पुन्हा सासरी देखील ऐकायला मिळालं. त्यामुळे मला एक गोष्टीची प्रचंड चीड होती आणि किती काही झालं तरीही मी म्हणजेच आकाशच्या आत्याची सून, म्हणजेच महाजनांच्या मुलीची मी सून, म्हणून आम्ही एकाच घरामध्ये. परंतु या सगळ्यामध्ये प्रत्येक वेळेला भूमीच वरचढ ठरत राहिली. परंतु माझा नवरा अभिजित, त्याला हे सगळे बिझनेसमधले खाचखळगे माहीत होते. त्याला सगळं काही माहीत होतं आणि त्यामुळेच आकाश आणि भूमी त्याच्यावर खूप जळायचे आणि म्हणूनच त्या दोघांनी काही केलं तर माझ्या नवऱ्याला या सगळ्यातून अगदी सहजतेने बाहेर काढून टाकलं. माझ्या नवऱ्याला आणि माझ्या नवऱ्याचा आकाश आणि भूमी या दोघांनी खून केला आहे. हे ऐकल्यावर अमोलीला जबरदस्त धक्का बसतो. ती म्हणते की काय खून? आकाश आणि भूमी यांनी खून केला आहे? तेव्हा मग पौर्णिमा रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की हो, खरंच त्या दोघांनी तसंच केलं आहे. माझ्या नवऱ्याच्या बाबतीत खूप क्रूर वागलेत ते दोघंजणही. त्या आकाशने अगदी व्यवस्थितपणे प्लॅनिंग करून माझ्या नवऱ्याला अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगच्या वरून खाली ढकलून दिलं आणि स्वतः मात्र या सगळ्यामधून नामानिराळा राहिला आहे तो, ॲक्सिडंटची केस असं सांगून. परंतु मला माहिती आहे की माझा नवरा असं सहजतेने नाही जाऊ शकत. तो गेला आहे हे सगळं फक्त आणि फक्त त्या आकाश आणि भूमीमुळे झालं आहे आणि सगळं काही स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी त्यांनी हा व्यवस्थितपणे प्लॅनिंग रचला होता.
आणि ते दोघंही खुनी आहेत माझ्या नवऱ्याचे आणि म्हणून मला या सगळ्या गोष्टीचा खूप राग येतो. मला त्या दोघांचा आनंद बघवत नाही आणि म्हणूनच मी तुला सावध करायला आली आहे त्या भूमीपासून. ती भूमी कशी आहे ना ते मला चांगलंच माहीत आहे आणि म्हणूनच मी तुला तिच्याबद्दल सगळं सत्य सांगण्यासाठी म्हणून इथे आले. खरं तर तुझं बाळ आहे गं लहान आणि ती भूमी त्या बाळाला दूध पाजण्यासाठी म्हणून येते. परंतु मला खरंच काळजी वाटते की उद्या ती भूमी बाळावर हक्क सांगणार नाही कशावरून. आता ती बाळाला दूध पाजते. उद्या जाऊन तुझ्या बाळाला असंच वाटेल ना की ते बाळ बाळ असंच विचार करेल की जी दूध पाजते तीच माझी आई आहे आणि तू बाजूला राहशील. तेव्हा मग ती उठून बसते आणि म्हणते की अगं पौर्णिमा, काय बोलतेस तू हे? अगं हे माझं बाळ आहे आणि माझ्या बाळाला मी कधीही माझ्यापासून हिरावून देणार नाही. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की अगं हो, असं तुझं म्हणणं आहे, परंतु भूमी त्या बाळाला येऊन दिवसातून 2दा दूध पाजते आणि बाळाचा सहवास घेते. याचा अर्थ ते बाळ असंच समजेल की भूमी ही तिची खरी आई आहे आणि ते लहान लेकरू निस्वार्थी असतं गं, अगदी निरागस असतं. त्या बाळाला काय समजतं? जेव्हा भूमी त्याला दूध पाजत घेत असेल तेव्हा भूमी नेमकं काय करत असेल हे आपल्याला थोडीच माहीत आहे. ती बाळाबरोबर काय वागत असेल, कशी करत असेल हे आपल्याला काहीच माहीत नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं आहे की या सगळ्यामध्ये आपण भूमीच्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्यायला हवा. अगं उद्या जाऊन जर भूमीने तुझ्या बाळावर अधिकार सांगितला, मी बाळाला दूध पाजते, मी तिची आई आहे, तर मात्र काय करशील तू? एकटी पडशील. तू स्वतः आई म्हणून मिरवतेस, परंतु जर भूमीने असं केलं तर काय करणार आहेस? मलाही तीच भीती वाटते. कारण बाळही भूमीलाच एक्सेप्ट करेल. शेवटी लहान लेकरू आहे गं ते. देवाघरचं फूल आहे. त्याला जे आपण सांगू, जे बोलू तेच ते ऐकणार आहे आणि म्हणूनच जेव्हा भूमी ही बाळाबद्दल गेस करत राहील त्याच वेळेला मात्र ती समजून जाईल की हे बाळ मात्र माझंच आहे आणि ती हे सगळं करणार. मी सांगते ना तुला, ती दुसऱ्यांचे अधिकार हिसकावून घेण्यामध्ये अगदी पटाईत आहे. त्यामुळे मी तुझे आता डोळे उघडायला आली आहे. तू प्लीज वेळीच सावध हो आणि मला कळतं आहे पारितोषच्या पुढे तुझं काहीही चालत नाही. त्यामुळे तू एक काम कर, तू स्वतः आता कठोर होऊन निर्णय घ्यायचा आहेस. स्वतःच्या बाळाच्या बाबतीत तुला निर्णय घ्यायचा आहे. तर मग तू तिच्यासाठी दुसरी दूध पाजणारी बाळी शोध ना, जी बाळंत झालेली असेल. परंतु भूमीच्या बाबतीत असं करू नकोस. तिच्याकडून हे अधिकार आत्ताच काढून घे आणि पारितोषला तू समजाव. कारण ही मुलगी तुझी आहे. जर भूमीने उद्या जाऊन तिच्यावर हक्क सांगितला आणि बाळानेही ते स्वीकारलं तर मात्र आपण काहीही करू शकणार नाही. त्यामुळे आता मी तुला एक गोष्ट सांगते, ते म्हणजे बाळाच्या बाबतीत तू योग्य तो निर्णय घे आणि लवकरात लवकर या बाबतीत बाळाला तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस. असं सगळं आता इथे ती सांगत असते आणि त्याच वेळेला मात्र काय बोलावं हे तिला काहीही कळत नाही. आता इथे अमोलीला टेन्शन आलेलं असतं. ती बाळाजवळ जाऊन उभी राहते आणि पिल्लूला बघत असते आणि हे सगळं बघून पौर्णिमा मात्र खूपच खुश होत असते. पौर्णिमा मनातच म्हणते की वा, आता मी टाकलेला घाव हा अगदी ह्या अमोलीच्या वर्मी लागलेला आहे. आता या अमोलीला मी असं भडकवले, ती आता पुन्हा भूमीला बाळाजवळ येऊ देखील देणार नाही आणि बाळाचा चेहरा देखील पाहू देणार नाही. आता भूमीकडून हा सगळा अधिकार ती काढून घेईल आणि जेव्हा भूमीला बाळाचा सहवास लाभणार नाही तेव्हा मात्र भूमी पुन्हा एकदा बाळाच्याच विरहामध्ये बुडून जाईल, वेडीपिसी होईल आणि मग मला जो प्लॅन आहे तो ॲक्टिवेट करता येईल, असं ती विचार करत उभी असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रागिनी आत्या ज्याप्रमाणे तिच्यावर जबाबदारी सोपवलेली असते, मोठं डील क्रॅक करण्यासाठी ऑफिसमध्ये असते आणि सगळ्यांना ती सांगत असते की खरं तर आपल्या सगळ्यांचं हे सगळ्यात मोठं डील आहे. तुम्ही माझे सगळे जुने रिलेशन जपणारे क्लायंट आहात, त्यामुळे मग माझ्यावर ही जबाबदारी आली आहे आणि फायनल आज आपल्याकडनं सगळं कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. तेव्हा मग त्यातले एक म्हणतात की खरं तर महाजन गारमेंटबरोबर ही कॉन्ट्रॅक्ट डील फायनल होते, हेच आम्हाला हवं आहे आणि ही कधी डील फायनल होते याचीच आम्ही सगळेजण अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत. त्यावेळेला मग आता रागिनी आत्या म्हणते की यस, आणि आज ती डील फायनल होणार म्हणजे होणार, आपण ती आज करणार आहोत, असं रागिनी ही सांगत असते. त्याच वेळेला आता इथे आकाश, राजा काका आणि भूमी तिघेजणही तिकडे आलेले असतात आणि आकाश हा आनंदाने सगळ्या क्लायंट्सकडे पाहत असतो. त्याच वेळेला आकाशला समोर पाहिल्यानंतर रागिनीच्या चेहऱ्यावरचा रंग सोडून जातो. भूमी आकाशच्या मागे असते आणि ती रागिनीकडे अगदी बघत असते. आकाश त्याच वेळेला सगळ्या क्लायंट्सकडे हसून स्माईल देतो आणि मग नंतर आता लगेच आकाश म्हणतो की आय एम व्हेरी सॉरी, मला थोडा यायला उशीर झाला, परंतु आजचं हे प्रेझेंटेशन देऊन डील फायनल करणं हेच माझ्यासाठी खूप गरजेचं आहे.
त्यावेळेला आता इथे एक लेडी असते, ती म्हणते की ॲक्च्युली आम्हाला रागिनी मॅडमने असं सांगितलं की तुम्ही कुठल्या तरी कामानिमित्त मुंबईला जाताय, त्यामुळे आम्हाला असं वाटलं की आज तुम्ही येणार नाही. खरं तर आम्ही तुम्हाला एक्सपेक्ट करत होतो. पण आकाश म्हणतो की हो एक्झॅक्टली, कसं आहे ना, तुम्ही जे म्हणताय तसंच मला माझ्या बायकोने सांगितलं की तुम्ही सगळे जुने क्लायंट्स आहात आणि हे डील जपणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचमुळे मीट माय वाईफ, माझी बायको भूमी महाजन. तेव्हा मग भूमी सगळ्यांसमोर हाय करते, नमस्कार करते. त्याच वेळेला मग आकाश सांगतो की हिनेही मला तेच सांगितलं की हे डील महत्त्वाचं आहे, त्यामुळे मी तुमच्यासमोर आलेलो आहे. त्याच वेळेला इथे सगळं बोलणं भूमीला आठवतं. राजा काकानेच तिला सांगितलेलं असतं की हे बघ भूमी, आज आकाश आणि मी मुंबईला जातो आहे आणि रागिनीच्या हातामध्ये इतकं महत्त्वाचं डील देणं हे मला तरी आता पटत नाही आहे. किती काही झालं, तिने किती स्वतःला सुधरवण्याचा प्रयत्न केला, तरीही मग आकाशच्या गैरसमजुतीमध्ये म्हणजेच गैरहजेरीमध्ये तिच्या हातामध्ये इतके महत्त्वाचे डील जाऊ नये असे मला वाटते. म्हणून तूच आकाशशी बोल आणि हे डील त्यालाच फायनल करायला सांग. कारण काही झालं तरीही रागिनीच्या हातामध्ये हा मोठा इतका कॉन्ट्रॅक्ट जाता येणार नाही. कारण पुन्हा एकदा तिने जर काही चुकीचं करून ठेवलं तर. म्हणूनच आकाशला तू म्हणव. तर इथे आकाश म्हणतो की खरं तर मलाही ते भूमीचं म्हणणं पटलं की माझे इतके महत्त्वाचे क्लायंट्स इथे आहेत, त्यामुळे माझ्या क्लायंट्सला भेटायला येणं मला जास्त महत्त्वाचं वाटलं. आणि फायनली आपले रिलेशन्स खूप महत्त्वाचे आहेत माझ्यासाठी, आपल्या कंपनीसाठी. त्यासाठी मी आज इथे आलो आहे, असं आकाश सगळ्यांसमोर कबूल करतो. नंतर आता राजा काका आणि आकाश हे मुंबईला निघालेले असतात. तेव्हा राजा काका म्हणतात की तू ड्राईव्ह करशील ना व्यवस्थित? आकाश म्हणतो की हो, मग काय, मी ड्राईव्ह करेन, तू बस ना बाजूला. तेवढ्यात भूमी धावत धावत येते. आकाश म्हणतो भूमी, अगं काय, मला सगळ्या तुझ्या इन्स्ट्रक्शन्स पाठ आहेत, आता अजून काय सांगणार आहेस तू? खिडकीतून हात वगैरे बाहेर काढू नको. तर नाही काढणार बाबा. आणि राजा काका हसायला लागतो. भूमी म्हणते आकाश, मला तसं म्हणायचं नाही आहे. तू आज हे म्हणजेच मुंबईचं ऑफिसचं जाणं कॅन्सल करून इकडचंच डीलसाठी थांब ना. मला तरी असंच वाटतंय की तू ह्या डील फायनल करण्यासाठी आणि साईन करण्यासाठी थांबावंस. तेव्हा आकाश म्हणतो भूमी, अगं असं काय करतेस? आत्या आहे ना इकडे, ती करेल ना सगळं मॅनेज. तेव्हा भूमी म्हणते नाही आकाश, मला असं वाटतंय की यावेळेला तू आत्यांच्या या आत्यांवर ही जबाबदारी सोपवून जाऊ नकोस. कारण काही झालं तरी तू कंपनीचा ओनर आहेस आणि तुझ्या हाताने डील फायनल होणं आणि साईन होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि काही झालं तरी आपले जुने क्लायंट्स आहेत असं म्हणतोस ना तू, मग त्यांच्याशी आपलं हे डील जपणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तू मुंबईला जिथे चालला आहेस ते आपले नवीन काम चालू होणार आहे ना, सगळं काम इनिशियल स्टेजवर आहे. मग तिथे नंतर गेलं किंवा काही दुसऱ्याला पाठवलं तरीही चालणार आहे ना. मग मी तुला काय सांगते की तू एक काम कर, तिथलंही तितकंच महत्त्वाचं आहे, तर मग अथर्वला तिकडे पाठव ना. आकाश म्हणतो भूमी, तसं नाही, अथर्वने आता सध्याच घोळ घालून ठेवला आहे गं मोठा, त्यामुळे त्याच्यावर जबाबदारी देणं जरा मला जड जात आहे. भूमी म्हणते आकाश, अरे असं कसं करणार तू? कारण काही झालं तरी अथर्वने आत्तापर्यंतही चांगलं काम केलेलंच होतं की. एखादी चूक झाली म्हणून आपण त्याच्यावर अविश्वास दाखवायला नको आहे ना लगेच. काही झालं तरीही त्यालाही आपण संधी द्यायलाच हवी आणि आपल्या घरातला आहे तो. जर आपणच त्याला संधी दिली नाही तर त्याचा आत्मविश्वास तरी कसा वाढेल? म्हणून आपण त्याच्यावरही संधी द्यावी. रागिनी आत्याला हे डील फायनल न करता तू हे डील फायनल करावंस असं मला वाटतंय. राजा काकाही म्हणतो की हो आकाश, मलाही भूमीचं म्हणणं अगदी पटतं आहे की हे डील फायनल करण्यासाठी तूच कंपनीत हजर राहणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून आता भूमी ही आकाशला समजावते आणि ऑफिसमध्ये येण्यास सांगते. त्याच वेळेला इथे आकाश म्हणतो की मला कळलं आहे की माझं आणि तुमचं रिलेशन खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे आजचं हे डील मीच फायनल करणार आणि मीच प्रेझेंटेशन देणार. आणि सगळ्यांना आनंद झालेला असतो आकाश प्रेझेंटेशन देणार आहे म्हणून. त्यावेळेला आता राजा काका लगेच म्हणतात की अगं रागिनी बस ना, हॅव अ सीट. तेव्हा रागिनी बसते, राजा काका देखील बसतो, भूमी उभी असते आणि आकाशचं प्रेझेंटेशन अगदी बघत असते. आणि तिलाही अभिमान वाटत असतो की माझा नवरा किती छान प्रेझेंटेशन देते. आणि मधून ती रागिनीचा चेहराही बघत असते. रागिनीच्या चेहऱ्यावर अगदी 12च वाजलेले असतात. तेव्हा आकाशचं ते प्रेझेंटेशन पाहून सगळेजण अगदी आनंदित असतात. भूमीचं लक्ष हे रागिनीकडे जातं. रागिनी मात्र अगदी मुद्दामच हसण्याचं नाटक करते. चेहऱ्यावरती मात्र वेगळेच भाव असतात हे भूमी देखील बघते. आणि तिच्याही लक्षात येतं की रागिनी आत्याचा चेहरा काही वेगळंच सांगतोय. तर इथे हे सगळं प्रेझेंटेशन झाल्यानंतर सगळे जे क्लायंट्स असतात खुश होतात आणि टाळ्या वाजवतात. आणि दॅट्स ऑल असं आकाश सगळ्यांसमोर बोलतो आणि स्माईल देतो. सगळ्या जणांना ते आवडतं. आणि मग इथे आता रागिनी ही चेहरा पाडून बसलेली असते, कारण तिच्या मनासारखं जे असतं ते होत नाही. आकाश आता
पेपर फायनल करतो आणि त्या पेपर्सवर साईन करत असतो. हे देखील रागिनी बघते. माझ्या हातातून हे सगळं निसटून गेलं. आणि तेवढ्यात भूमी तिच्याकडे बघत असते आणि आत्या तेवढ्यात वर बघते. मग रागिनी आत्या मुद्दाम तिच्याकडे हसत बघत असते. आता तिथूनच रागिनी बाहेर पडते आणि बाहेर पडून ती आता नुसती थैथै नाचत असते. कारण तिला आता या सगळ्याचा खूप राग आलेला असतो की भूमीने पुन्हा एकदा माझ्या हातातून ही डील घेतली. पुन्हा एकदा या भूमीने माझ्या हातातोंडाशी आलेला घास पळवून नेला. पुन्हा तिने माझ्याबरोबर अशीच वागली. खरंच ही भूमी ना मला जगू देत नाही, असं रागिनी तिथे म्हणत असते. आणि म्हणते की नाही, मला तर वाटतंय ना हे सगळं या भूमीने ना मुद्दाम केलेलं असावं. कारण मला हे सगळं कॉन्ट्रॅक्ट साईन करायला मिळतंय हे तिला पोटात दुखलं असेल. तेवढ्यात भूमी येते आणि म्हणते की आत्या, तुम्ही अशा बाहेर का आलात? तुम्हाला राग आला असेल का? आय एम व्हेरी सॉरी हां, प्लीज राग येऊन देऊ नका. कसं आहे ना, मीच आकाशला समजावलं की मुंबईचं पोस्टपोन कर मीटिंग आणि इकडे ये. हे मीटिंग आपल्या कंपनीतलं जास्त महत्त्वाचं होतं ना, आणि कंपनीचा मालक म्हणून त्याचे हक्क आपण अबाधित ठेवले पाहिजेत ना. तेव्हा मग अगदी रागिनी म्हणते की हो, अगदी अर्थातच बरोबर बोलतेस तू. अगं बरं झालं तू त्याला समजावलंस. माझं मेलीचं ऐकायलाच तयार नव्हता. त्याला सांगितलं मला या कंपनीच्या जबाबदाऱ्यांमध्ये वगैरे नको अडकवूस, पण तरी ऐकेल तर ना. बरं झालं तूच बोललीस बाई. आता त्याला तसंच सांगायचं आहे, माझ्यावर जबाबदाऱ्या नकोच टाकू. आणि तुला तरी माहितीच आहे ना की या सगळ्या जबाबदाऱ्यांचा मला किती कंटाळा आला आहे. आता या ऑफिसमधल्या जबाबदाऱ्या वगैरे माझ्या खांद्यावर नकोच आहेत मुळात मला, असं म्हणून रागिनी मुद्दामच नाटक करते. तेव्हा मग भूमी म्हणते की ठीक आहे आत्या, मी जरा जाते आणि पिऊनला जाऊन ऑफिसमध्ये मिठाई वाटायला सांगते. मोठं डील फायनल झालं आहे ना. तेव्हा रागिनी म्हणते की हो हो जा, सावकाश जा हां, असं रागिनी भूमीला जायला सांगते आणि भूमी तिथून निघून जाते. मात्र रागिनीचा चेहरा पडलेला असतो आणि तिने जे काही घडले त्याबद्दल खूप राग मनात ठेवलेला असतो. रागिनी म्हणते की नाही, मला असं आता शांत बसून चालणार नाही. आता या भूमीने पुन्हा मला कॉर्नरला करण्याची सुरुवात केलेली आहे. पुन्हा ती मला कुठल्याही पिक्चरमध्ये येऊ देत नाही आहे. आता असं शांत बसून चालणारच नाही. मला हे असे सगळे लुटूपलुटीचे प्लॅन बंद करावे लागतील आणि माझा जो मूळचा रिव्हेंज प्लॅन आहे तो प्लॅन मला ॲक्टिवेट करावाच लागेल. काही झालं तरी आता तो केला नाही तर मात्र माझ्या हातून सगळंच निसटून जाईल. त्यासाठी मला माझ्या मूळ रूपात यावंच लागेल आणि माझा मूळचा प्लॅन मला ॲक्टिवेट करावाच लागेल, असं रागिनी आता स्वतःच विचार करत असते. नाहीतर आकाश पुन्हा एकदा सगळ्यातून मला बाजूला करेल. ही भूमी मला कशातही काही मिळू देणार नाही. म्हणून मला आता हे योग्य तेच केलं पाहिजे, असं रागिनी विचार करत उभी असते. तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, जी काम करणारी मावशी असते ती अमोलीला म्हणते की बाईसाहेब, तुम्ही सांगितलं होतं ना की कुठली तरी दूध पाजणारी नवी बाळंतीण घेऊन या. हे बघा मी ती बाई शोधून आणलेली आहे, असं म्हणून एक बाई येते आणि ती उभी असते. त्याच वेळेला आता तेवढ्यातच हे सगळं अमोली त्या बाईशी बोलत असताना पारितोष हा घरात येतो आणि पारितोष हे सगळं पाहिल्यावरती त्याला जबरदस्त मोठा धक्का बसलेला असतो आणि अमोली देखील आलेल्या पारितोषकडे बघतच राहते. आणि अमोलीने पौर्णिमाने खूप मोठी तिणकी टाकलेली असते, त्याचे पडसाद उमटलेले असतात. तर इथे राजा काकाला भूमी म्हणते की काका, आपल्याला असं वाटत नाही आहे का की आपण आत्यावर अविश्वास दाखवून चूक करतोय? तेव्हा मग राजा काका म्हणतो की हे बघ, कसं आहे ना भूमी, काही झालं तरी आपण रागिनीवर पटकन विश्वास ठेवू शकत नाही गं. तिने इतके मोठे घोळ केलेत ऑफिसमध्ये, इतक्या काही गोष्टी केल्यात ना की तिच्यावर आपण सहजासहजी विश्वास ठेवूच शकत नाही मुळात. आणि खरं तर आपला आकाश हा आहे भाऊक आणि हळवा, त्यामुळे तसा तो भाऊक असल्यामुळे एकाने तुमच्यामधलं कोणीतरी सावध असायला हवं ना, कोणीतरी कठोर असायलाच हवं. ते तू करतेस, ठीक आहे, मग आपण हे सगळं करणं असंच चालू ठेवलं पाहिजे. रागिनीवर लक्ष ठेवलं पाहिजे आपण. तू कठोर राहा आणि या सगळ्यामध्ये व्यवस्थित काय तो रागिनीवर लक्ष ठेव. मग आता रागिनीने तिच्या एका माणसाला बोलावलेलं असतं आणि मग त्या माणसाला बोलवून तिने मेन काम सांगितलेलं असतं आणि तो माणूस हा गाडीमधूनच रागिनीला सलाम करतो आणि रागिनी सांगते की आकाश महाजन याला कायमचे संपवायचे आहे. आणि मग आकाशच्या गाडीमध्ये तो माणूस आलेला असतो आणि त्याने आकाशच्या गाडीमध्ये कुठला तरी विषारी स्प्रे मारलेला असतो आणि ज्यामुळे आता आकाश हा गाडीतून म्हणजेच गाडीत येताना त्याला दिसत असतो आणि तो माणूस आता तिथून स्प्रे घेऊन पटकन बाजूला जातो. आता आकाश गाडी बंद म्हणजेच काचा बंद करतो आणि गाडीमध्ये गाडी सुरुवात करायला बसतो. त्याच वेळेला आकाशला आता ड्राईव्ह करत असताना थोडा त्रास व्हायला लागतो आणि त्याला श्वास कोंडत असतो
आणि हे सगळं वरून रागिनी बघत असते आणि तिचा प्लॅन आता यशस्वी झालेला असतो. आकाश हा बाहेर निघालेला असतो. आता या सगळ्यामध्ये रागिनीच्या या सगळ्या काळ्याकांडांमध्ये देवी योगेश्वरी कशी आकाशची साथ देणार आणि आकाशला कशी वाचवणार हे पाहणे रंजकतेचे ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.